हॅलो गाईज, कसा आहेस? तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये मी आलो आहे शेतामध्ये, आपल्या रानामध्ये. ह्या रानामध्ये आपण पाहणार आहोत खूपच्या गोष्टी. ह्या गोष्टी तुम्ही पाहून घ्याल. तर आपण आलो आहे औषध करणे. तिकडे ऊसतोडी चालू आहे आणि इथे मी सुंदरसा चेहरा घेऊन उभा आहे. इथं साईडला माझे पप्पा आहेत. त्याला तर आपण जाऊयात. एन्व्हायरमेंट बेस्ट आहे. इथं तुम्ही फोटोग्राफीसाठी येऊ शकता. इथं काय खूप पाणी साठलेलं आहे. एकदा इथं महापूर आलता. त्या महापुरात इथे खूप इथे तुम्हाला दाखवतो. इथं अजून ओल्लं राहतं कवा पण. ह्या रानाचं पाणी इथंच येतं, म्हणून आमचं काय इथं ऊस उगवत नाही. हा काय सारखं पाणी असतं, उगवतच नाही ऊस. मग आम्ही चालू आहे तर ही पण आमचं रान आहे. रानात काय असतं, इथं कमीत कमी होतं राहतो. गेल्या वेळेस इथं एका सरीत अर्धा टन निघालेलं आणि आजच्या रानात 11-12 टन निघतो. मी मजाक नाही करत, खरंच बोलते. आता कॅमेरामॅनला जर त्रास होईल, मी माझ्या हातात घेतो. आणि तर इथं अशी वगळी चालू आहे. तर ह्या वगळीत खूप सारे मासे होते, पण ह्या मासे मरून जातात. कारण ह्या वगळीमध्ये खूपसे शेतकरी त्यांचे औषध ते काय धुवून टाकतात. मग ते औषध काय होते, ह्या वगळीच्या पाण्यामध्ये मिक्स होते आणि ते काय होते, औषधामुळे आमचे मासे मरून जातात. हे मासे काय असतात, त्यांना केमिकलचा तर त्रास असतोच, वरनं हे मासे एक ते सेन्सिटिव्ह असतात की इतके सेन्सिटिव्ह असतात की हे मासे मरूनच जातात. हे माशांना मरून जाण्याची काय झाली सवय झाली, म्हणून काय सारखे मासे मरून जातात. बघा पप्पा तिथं फवारणी करत आहे. तर आपण ह्या फवारणीपासून लांब राहावे, कारण ह्या फवारणीने मरून जाते, म्हणजेच इन्फेक्शन होते. तसेच ह्या हवेत मिसळले आहे ह्या फवारणीच्या, म्हणून आम्ही लांब चाललो आहे. चला कॅमेरामॅन. कॅमेरामॅनला येत नाही फोन, माझ्याकडे येतोय कॅमेरामॅन. सांगायचं ते तुम्हाला एक सांगायचं राहिलं. पुरा आलं तर तेव्हापासून हे पाणी थांबणायचं. आता मला वाटतंय ना, उन्हाळ्यात जेव्हा पावसाळीचं वातावरण येईल तेव्हाच हे चालू होईल. म्हणजेच उन्हाळ्यात हे बंद पडेल. हे उन्हाळ्यात बंद पडेल का नाही, उन्हाळ्यात बंद पडलं का नाही मग पावसाळ्यातच चालू होतं. काय आता दरवेळेस उन्हाळ्यात कोणतं, गेल्या वर्षी तर खूप सारा पाऊस झालता, 3 दिवस लाईट नव्हती. ह्या वर्षी पूर आलता. हे म्हणजे गेल्या 2025 मध्ये खूप पाऊस, 25 मध्ये महापूर. आता ह्या वर्षी कोणतं संकट येईन काही सांगू नाही शकत. ह्या वेळेस मला वाटते काय नाही, ह्या वर्षीचं चांगलं काळ असून गेल्या वेळेस खूप पुण्यकाली नव्हतं वाटतं वर्ष, म्हणून हे झाले असून. तर हे पाहू तर मी तुम्हाला माझ्या कॅमेरामॅनला स्वतःचं रान दाखवूया आपण आपल्या कॅमेरामॅनचं. तर चला तुम्हाला कॅमेरामॅनची रानं दाखवतो. आम्ही एक शेतकरी आहे. आपला कॅमेरामॅन पण शेतकरी नाही, आपण त्याला विकत घेतला. तर कॅमेरामॅन आपला सक्का चुलत भाऊ आहे. तर चला आपण दाखवतो. हे जवळ आम्ही एक शेतकरी, आणि हे ती जे दिसतात ना त्यांना आम्ही नाणं म्हणतो, त्यांचं रान आहे. आणि हे भावाचं रान आहे. हे नाणं ते कान त्याचं नाणं आहे. इथं आहे माझ्या कॅमेरामॅनचं रान. इथं शेंगदाणे लावले. तर कॅमेरामॅन हळूच सांगतोय. आता आमचा कॅमेरामॅन रिया आहे, आमचा कॅमेरामॅन रुद्र. हे खूप स्पेशल कॅमेरा रोटेटिंग करतो, स्पेशल फोटो काढतो. हेच आमचे हे करतो. तर ह्या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता, तिथं मका आहे. तिकडं आम्ही साल लावली ह्या वर्षी. तिकडं जास्त त्यांनी पण गेल्या वर्षी साल लावली होती, पण ती साल आम्हाला खूप आली. खूप तांदूळ आलं. 1 लिटर टन निघा. हे 1 टन किती,
80 का 90 क्विंटल तांदूळ निघालं. क्विंटल. तिथं क्विंटल मका आहे. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. हा. आता ही मका तुम्ही पाहू शकता. इथं शेंगदाणे, इथं मका आणि तिकडं साल आहे. आणि तिथं साल. थांबा तुम्हाला दाखवतो. इथं बघा खत टाकतो आम्ही अशा प्रकारे, म्हणजे काय होते आमची राने चांगली उगवून येतात, त्यांना खायला भेटतं. थोडक्यात आपले शेतकरी माणसं युरिया टाकत असते, पण काही आपल्यासारखी शेण पण टाकतात. अशी खूप चांगली एन्व्हायरमेंट आहे. आणि ह्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही खुलीशी श्वास घेऊ शकता. कुठं पॉल्युशन नाही, कुठं काही नाही, एकदम स्वच्छ हवा भेटते. इथं घराचं काम चालू आहे. हे इतक्या स्वच्छ हवेत आम्ही जगत आहोत. तुम्हाला जर अशी स्वच्छ हवा पाहिजे आहे तर तुम्ही इथं येऊन सेटल होऊ शकता. इथं इतकी भारी जागा आहे, इथं तुम्ही रन करू शकता. तुम्हाला भाड्याने हे शेतकरी देते, तुम्हाला महिन्याचे भाडे मिळेल 9-8 हजारपर्यंत. खूप स्वस्त आहे. आणि इथं काय आहे, जरा ही आहे तुम्हाला सांगितलंच आहे, फोटो काढाय. आणि ही बघा, हे काय आहे ना, ह्या एरियामध्ये ह्या ऊस कवा खराब येतो, म्हणून ह्या ऊसामध्ये काहीतरी असं केमिकल्स मिळून ऊस वाढला. पण केमिकल्समुळे काय होते, ऊसाचे जे वजन आहे ते कमी होते. आपला ऊस गावरान असतो, त्या गावरानमध्ये आपण केमिकल्स नाही वापरले पाहिजे, तरी शेतकरी वापरतात. म्हणजे काय होते, चांगले येते. तर काय आहे, आजकाल इथे खूप मका येते. म्हणजे कॅमेरामॅनचं पप्पा, म्हणजे ते माझे काका लागतात, ते खूप इथं मका करतात. मकेत खूप चांगले पीक येते. आणि ते ह्यांना खायला घालतात. काय म्हणतात, गाय गुरांना एक हे त्यांच्या रेट काय बोलतात ते, म्हशीचा पिल्लू आहे. त्या म्हशीच्या पिल्ला पण खूप खाते. म्हणजे मोठ्या गायाने इतकंच ते खाते का नाही. पण ते मोठ्या गाय आहे का नाही, हे त्याला बोलतात नका खाऊ. म्हणून आम्ही काय करतो, आजकाल ह्या शेतामध्ये खूप सारे भारी केमिकल्स टाकत नाही. म्हणजे काय होतं, आमच्या गाया गुरु मरून जातात, म्हणून आम्ही कावा केमिकल्स असते जरा हे होतात म्हणून वापरत. ते केमिकल्स काय येतं, त्या केमिकल्स बॉडीवर आली तर बॉडीला डेंजर आहे. पण त्यांच्या पोटात गेल्या तर काय होईल ते मी सांगतो. त्यांचे पोट म्हणजे त्यांची जी पिशवी असते ती पिशवी खराब होते. म्हणून आपण काय करूयात, शेतामध्ये केमिकल नको वापरूयात. केमिकलचे साल हे गुरांना खाय नको वापरूयात. गुरे जपतील तर आपला पण धंदा होईल दुधाचा. कॅमेरामॅन पण गुरं ही पाळतो, पण काय आहे त्याला हे असतं सारखं गुरांचं काम असते. शेण असला अरे गावरान माणसं इथं काय आहे इथं. जर घरी गेल्यावर ट्रॅक्टर दाखवू आपण. ट्रॅक्टर तुम्ही बघितला नसेल, कारण नवीन ट्रॅक्टर घेतलेला ब्लॉग मी टाकलाच नव्हता. एक रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे ट्रॅक्टरची, ती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवतो. तर काय त्या व्हिडिओ दाखवण्यासाठी मनाई केली. ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवतो तुम्हाला जाता जाता. कॅमेरामॅनला दाखवू वाटते, म्हणून काय करू आपण कॅमेरामॅनचं पण ऐकत जाऊ, कारण ती इतकी भारी वेल शूटिंग करतो. म्हणून मी म्हणलं पप्पा तिथं येतात, कारण पप्पा औषध टाकतात. आणि पप्पा पण चांगले टाटा ह्याचे औषध वापरत. चला तर आपण बघूयात कोणत्या कंपनीचे औषध असते. कॅमेरामॅन तर मी आलो आहे पप्पाकडे, डॅडकडे.